महानगर पालिका प्रशासन मुर्दाबाद। कांग्रेस पार्टी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद। आमचा हा आहे का आम्ही 2 वर्षापासून सतत भांडत आहोत। कमिशनरला सुद्धा पत्र दिले आहे। 50,000 लोकसंख्येचा आमचा एरिया आहे आणि एकूण 4 सफाई कर्मचारी, त्याच्यातली 2 फक्त शिवर लाईन साफ करते आणि 2 सफाई करते। एवढा मोठा 50 ते 60,000 लोकसंख्येचा एरिया असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही कमिशनरला सुद्धा दिलं आहे पत्र। आमदार साहेबांनाही पत्र दिलं आहे। त्याच्यावर का नाही नियोजन होत एवढं आज मला पूर्ण त्याचे फायनल पाहिजे। 5 मिळाले। उद्या ते नितनवरे साहेबांना सांगा, त्यांना काही कंप्लेंट केल्या तर ते काही ऐकत नाही। आमचे पुष्कळशा अशा गडर लाईन तुंबलेले आहेत। हे माझ्याकडे ऑनलाईन कंप्लेंट आहे, तुमच्या इनबॉक्स मध्ये आलेली। याच्यावर का नाही कारवाई झाली? ते कर्मचारी आहे साफसफाईवाले, त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही या एरियात साफसफाई करा, परंतु ते लोक काही लक्ष देत नाही। सुपरवायझर म्हणा, हनुमान मंदिर दर आठवड्यात साफ करायला लावलं होतं। तिथे लोकांना रोज बसतात, तिथे लोक तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पण 8-8 महिने मी जेव्हा फोन करेन ते एखादा कार्यक्रम आला तेव्हा साफ करून देतात। सफाई कामगारच काम होतं ना, आता कालपासून आले आणि छोटेचे तर तेच माणसं आहे, सफाईवाले तेच आहे। विजू आणि शंकर तर रिटायरमेंट झाला। हा कुठल्या गाभ्यातला का? धाब्यातला प्रश्न आहे। मेन रोड एक पॉईंट नाही नाही, तुम्ही काय करा, मला ना हे तर ऑनलाईनचं मी करून देतो। हे याला घ्या ना बरोबर, काय आहे सरांना दाखवते। आता बघा, तुमच्या फवारणीबद्दलचा प्रश्न आहे माझ्याकडे। हा तुमच्याकडे, तुम्हाला स्वतः आता माझा इन्स्पेक्टर येईल आणि तुमच्याकडे सांगेल की हे फवारणी कुठे करायची तुम्हाला सांगा, तर तुम्ही त्याच्याकडून करून घ्या। ठीक आहे, हा एक वाक्य केला मी। वाडी बरोबर संपूर्ण सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती असल्यामुळे साहेब भांडारकर साहेब याविषयी काही आहे का आपला मार्गदर्शन? हे धाबा पाण्याचा फोर्स खूप कमी आहे। ते वाणारकर साहेब तुम्हाला कल्पना आहे काही गोष्टीची? दुरुस्ती मिळाली। हा, दुरुस्तीचं ना? तुमच्या त्या गुरुदत्तला वगैरे पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे। प्रवीण डागरे वगैरे तिकडे गोकुलदास पाटील वगैरे राहतात, तो एरिया आहे। नाव लिहून द्या, म्हणजे तुम्हाला प्रायमरी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या मी आताच नमूद करून देतो आणि आपण त्याच्यावर पुढे काम करून देऊ, काय प्रॉब्लेम नाही। रोडवरील पॅचेस आहेत म्हणला तुम्ही? हा, पॅचेस कुठला रोड आहे तो? पुष्कळसे रोड आहे दाब्यामध्ये। आता मेन तर हाच रोड आहे, सेवा ते आपलं दाबा चौक। झाडे साहेब यांचे जेवढे पॅचेस असतील त्याची यादी तयार करा आणि ताबडतोब हॉटपिसला गेली पाहिजे। सर को मैंने दिया है वो वहाँ से गणेश नगर टी पॉइंट के वहाँ से पूरा पैचेस डालना। ठीक है ठीक है, आप अभी मेरे तरफ दिए ना, मैं आपको आश्वासित करूंगा। मैंने जो जो काम बताए, मेरे आदमी अगर नहीं करेगा तो उसके लिए मैं जवाबदार हूँ। सर प्रायोरिटी मध्ये सेवापासून दाबा चौक पहिले डेप्युटेशन तोच आहे, रोडचं सांगतोय पॅकेज दिलाय ना मी, तुम्ही यांना भेटून गाडे साहेब तुम्ही यांना भेटून कुठले पॅचेस आहे तुम्ही यांच्याकडून यादी घ्या। मग तर तुमचा रोड बनेल तेव्हा पण पॅचेस करा, गाड्या खराब होतात, तुम्ही आजच चला आमच्या सोबत। परिसरात कचरा संकलित करण्यासाठी कचरा गाड्या येत नाही। आता गाड्यांच्या बाबतीत आपण आज नागपूर महानगरपालिका धरमपेठ 2 येथे आपण निवेदन सादर करण्याकरिता आलेले होते। नेमकं काय प्रभाग 12ची आपण समस्या घेऊन आलेले आहोत? प्रभाग 12 मधील विविध समस्या होत्या। प्रभाग 12 मधील रस्त्यावर पडलेले खूप खड्डे होते, त्या खड्ड्याबद्दलही आपण निवेदन दिले आहे। शिवर लाईन तुंबलेले आहे, कुठे गडर लाईनचे झाकणं फुटलेले आहे। त्याच्यानंतर फायलेरिया मलेरिया याची फवारणी बरोबर नियमित होत नाही, फॉगिंग मशीन येत नाही, या सर्व अनेक समस्या। सफाई कर्मचारी नाही, तर सफाई कर्मचारी यांनी 5 कर्मचारी वाढवले म्हणून असे सांगितले आणि त्यांचे नंबरसुद्धा आपल्याला उपलब्ध करून देणार आहे उद्या। ते उद्या पूर्ण अधिकाऱ्याचे लिस्टसुद्धा आपल्याला माननीय सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम हे आपल्याला देणार आहे। एकूण टोटल किती समस्या आपण सादर केलेल्या आहे पत्र? आपण एकूण 10 समस्या त्यांच्या समोर मांडलेल्या होत्या। त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण समस्या सोडवण्याचे आश्वासन दिलेले आहे। आता आपण काही दिवस त्यांची अपेक्षा ठेवू की किती समस्या सुटते, नाहीतर पुन्हा मंगळवारी झोनचा घेराव करून त्यांना यांना समस्या सोडवण्यासाठी प्रेरित करू। एक तो पहले की जो पुरानी लाइनें हैं हमारे गटर की, वो बहुत छोटी लाइनें हैं। कहीं कहीं विकास भाव के माध्यम से हमने बड़ी लाइनें पहले भी करवाई है और अभी भी हमने उसी के लिए ज्ञापन दिया है कि एक जो बड़ी लाइन को जितना भी हो सकता है, पुरानी लाइनें जो टूट गई है, जहाँ गटर बह रहे हैं,
बहुत ज़्यादा तकलीफ हो रही लोगों को, तो वहाँ पे बड़ी लाइन डाली है। और एक हमने उसका भी ज्ञापन दिया है झाड़े साहब को कि गणेश नगर टी पॉइंट से जो शिवनगर तक का जो रोड है वो बहुत ही ज़्यादा ख़राब हो चुका है बड़े बड़े ट्रक आने की वजह से। तो उसका भी थोड़ा एक बार पैच वर्क करके कम से कम एक बार तो भी काम अच्छा करवाया जाए उसका, ताकि लोगों को तकलीफ से निजात मिले। आप जिस रोड की पैच वर्क की बात कर रहे हो उसका तो हाल ही में अभी चारों नगर सेवक ने उद्घाटन किया रास्ते का। अरे वो सब खाली उद्घाटन कर रहे हैं। विकास ठाकरे जी के माध्यम से हमने पहले ही कम से कम 3 महीने 4 महीने पहले ही वो ज्ञापन दिया है और शासन की तरफ से उसका काम की मंजूरी हो चुकी है। विकास ठाकरे जी के माध्यम से ही वो सब चीज़ें हो रही है। पर अब नए नए नगर सेवक आए हुए हैं, उनके हिसाब से उनको जो जैसा अच्छा लगता है कि दूसरे काम का श्रेय भी खुद लेना चाहते हैं, तो उनकी इच्छा पर जो काम कर रहे हैं हम, तो हमारे पास में उसका प्रूफ है कि ज्ञापन हमने दिया है, काम के लिए फॉलोअप हमने लिया है और काम हमारे विकास ठाकरे जी के नेतृत्व में मंजूर करवाया है हमने। दाभा येथील अशा बऱ्याच समस्या आहे, जसं की आपण बघू शकता की दाभा येथील कचऱ्यांचा ढिगार, म्हणजे ज्या ज्या रस्त्याने जावं तिथे तिथे कचरा पडलेला आहे। बरेचदा आपण निवेदन दिले, परंतु हा शेवटचं निवेदन होता। यांना आम्ही आग्रहाची विनंती केली की लवकरात लवकर कचऱ्याचं विल्हेवाट लावावे आणि कुत्र्यांचा जे मोकाट कुत्रे फिरत आहेत जनावर, त्याचेसुद्धा महानगरपालिकांनी लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी। कारण की बऱ्याचशा गाड्या ज्या 2 व्हीलर जातात त्यांच्या मागे कुत्रे धावतात, छोटे छोटे मुले बसले असतात। त्यानंतर आपल्या या दाभा चौकामधील अतिक्रमण केलेले आहे बऱ्याचशा लोकांनी। कुठे कुठे टर्निंगवरती मध्ये मध्ये पोल आहे, त्याचीसुद्धा आम्ही यांना तक्रार केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्यावरती हे लोकसुद्धा काम करतील आणि गडर लाईन जे सिवर लाईनचे जे झाकण असतात ते बऱ्याच जागी रिपेअर केलेले नाही आहे, तसेच पडून आहे, यांचं लक्षसुद्धा नाही आहे। ते सुद्धा आम्ही या निवेदनमध्ये लिहिलेलं आहे। त्या ठिकाणी गटारचे झाकण अशा अवस्थेत पडलेले आहे की त्या ठिकाणी कोणी एखादी लहान मुलं बाळ आहे झाले असे धोका होऊ शकते। हां, असे धोका झाले आहे। त्याच्याचमुळे आम्ही आज लोकांची मागणी होती त्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे, ते पण सुद्धा मुद्दा याच्यात टाकलेला आहे।